सो हे गाईज वेलकम बॅक टू दिस व्लॉग. तर आज आपण चाललेलो आहे इथं वाडीव आलो आहे. आज आपण चाललो आहे पोवायला कॅनलला कारण पाणी आले. म्हणल्यावर विराज म्हणला चल पोवायला जाऊ. तर विराजला करणला घेतल्यानंतर तसं चाललो आहे कॅनलला. तर चला आता जाऊयात पोवायला. मग काय तेवढ्यात विवेक दिसला, त्याला पण म्हणलं मग चल आमच्यासोबत. त्याला पण घेतला मग सोबत. नंतर चिट्या टॉवेल साबण घेऊन ये. त्याने पण टॉवेल साबण आणला. तर ती बघा कसला उतावळा झालाय पोवाय तर येत नाही, पण नाटकं बघा घ्यायची. घेतलं मग सगळ्या पोरांना चला म्हणलं. त्यात करण्यात किती नादावलाय. मग बसलो पाय सोडून पाण्यात. तोपर्यंत टाकल्या पोरांनी उड्या. चांगलं मस्तपैकी उड्या टाकायला चालू केलं. मग 2000 years later. मग मी पोहून आल्यानंतर जातो परत वाडीत. चाललोय आता मस्तपैकी. आता इतकं दुखतंय लय वेळ, कारण पाण्यात होतो त्यामुळं डोकं इतकं दुखतंय ना. इथून चाललोय आता वाडीत मस्तपैकी. तिथं जाऊन थोडा वेळ बसतो, कारण की आमच्या पण घरी कोण नाही, सगळे बाहेर गेलेत. तेवढ्यात बघा पिल्या द ब्लॅक डायमंड, म्हणजे ह्याला म्हणते ते ब्लॅक डायमंड. त्यासोबत थोड्या मारल्या गप्पा. तर तो बघा कसला रागात बघतोय कॅमेऱ्याकडं. कधीच ते कॅमेऱ्यात तोंड दाखवत नाही, पण आज पहिल्यांदाच तो कॅमेऱ्यात इतका ना दाखलाय का नाही कॅमेऱ्यात तोंड दाखवायला. मग करण्या ह्यांनी पण घेतलं मग पोरांना. चाललो आता वाडीत मस्तपैकी बसतो. एका जागेवर जाऊन वाडीतनं मला परत अण्णांचा फोन आला, त्यामुळं चाललो आता घरी. खालच्या घरी आलतो मधनं. इथून चाललो आता खाली. आईने काहीतरी बनवलं वाटतं, त्यासाठी मला खायला फोन आला होता. तिथून चाललो आहे घरी. अशी तशी मला लय भूक लागलेली, म्हणून आलो खालच्या घरी इथं. आणि ही जी बाग आहे का नाही होती सुन्ननाची, आता त्यांनी बाग काढली. डाळिंबीची बाग होती इथं. तर आईने तेवढ्यात बनवलेल्या चकल्या, काय माहीत असंच बनवल्या असतेल्या, कशामुळे बनवल्यात काय माहिती. मस्तपैकी चकल्या बनवलेल्या, वाजता असला भारी सुटलेला. मग काय घेतली चकलीने टाकली तोंडात, असली भारी झाली ती चकली. मग तेवढ्यात ही आप्पाचं पोरं लागलं आमच्या मागं, मला पण यायचं म्हणून. हो का, हात जोडते मागं लागले नाही म्हणून. त्याच्यासोबत मारतो थोड्या गप्पा. काय बसू कुठं कुठं काय काय घेऊ. बारक्यासोबत गप्पा मारून झाल्यानंतर आलो वरच्या घरी. मग इथं वरच्या घरी आल्यानंतर लईच ऊन पडलेलं कडकमध्ये. मग काय जातो आता घरात जाऊन बसतो. त्यासोबत माझ्या करण्या पण होता माझ्यासोबत. मग परत आमचा प्लॅन ठरला पार्टीचा. घरातली कडे उघडूच तर म्हणला करण्या चल पार्टी करू. मग काय घेतलं परत करण्याला, चला म्हणलं करू पार्टीचं नियोजन. मग आता परत चाललो आहे वाडीव विराजला आणायला. तसंच विराजला घेऊन जायचं आपण रानात डायरेक्ट, आणि तिथं करायचं पार्टीचं नियोजन आपल्याला. 1 hour later. मग काय घेतला विराजला आणलं डायरेक्ट रानात. डायरेक्ट मांडली चूल. पार्टीच करायची म्हणल्यावर तेवढ्या ते म्हणायला लागलं ह्यात कडेच बसायचे नाही कडे बसायचं नाही. कसं काय बसणार की. आमच्या डॉक्टर काय तर वेगळं चाललं आणि ती बारकी आम्हाला शानपती शिकवती. मग काय आता चूल मांडली. सरपंच पण लागल ना मग चुलीला. मग सरपंच पण तोडाय गेलो असल्या अडचणीत, आणि दोघं माझ्याकडे बघतात. तर काय मला एकट्यालाच करावं लागतंय राव. आणलं सरपंच थोडंसं मस्तपैकी. थोडंसं घेतलं हातात काट्या बिट्या. विराजला म्हणलं चल माझ्यासोबत, मला पण अजून आणायला. मग विराजने मी आणल्या काटक्या चांगल्या बारक्या पेटण्यापुरत्या. मग तोपर्यंत या दोघांची लागली भांडणं, कोण जाते इकडे आणायला कशाचं काय. मग मीच गेलो, मीच धुतली कडे, आणि तरीही दोघं माझ्या तोंडाकडे बघते ते. तर कसं काय करायचं मित्रांनो तुम्ही सांगा बरं. तरी आपलं पार्टी आहे म्हणून करावं लागते राव. मग काय मीच धुतली कडे चांगली मस्तपैकी घासून. अशी ह्यात कढईतून झाल्यानंतर म्हणलं याला चुलतोय पेटो. आणि येणे पण आता करायला लागला नाटकं ह्या ब्लॉगमध्ये. कसं करतोय बघा आता. काय करायचं लका, अवघड आहे पोरांचं. कसं काय करायचं
काय हळूहळू पेटवली चूल. तोपर्यंत कढईला माती लावून घेतो, कारण की काळं जर लागलं ना घरची मला हाकालतेलीच घराबाहेर, पार्टीच करू नको म्हणतेली. ते निघत नाही कारण काळं काळं सरपणाचं लागलं. माती लावून घेतली त्या कढईला, काळी पडू नये म्हणून. माती लावून झाल्यानंतर ठेवली कढई चुलीवर मस्तपैकी. टाकलं त्यात पाणी ना अंडी टाकली शिजायला. अंडी शिजूस तोपर्यंत मी आणली चपाती घरनं आणि लिंबू, आणि ह्याच्यात आणला मसाला कुटून मस्तपैकी. तोपर्यंत बसवला करण्याला. हे झाल्यानंतर तेल आणि ताटं पण घेऊन गेलो खाली मग रानात भाजीसाठी. मग काय अंडी उतरवली, ह्यांना सोलायला लावली अंडी. तोपर्यंत मस्तपैकी माहोल पण चांगला रंगलेला. मग काय भाजी बिजी मसाला बिसाला केला. अंडी अशी कापली, कारण की चाकू नव्हता आणि ती आतमध्ये गेली फुटायची अंडी. त्या चुलताने कापली कशी तरी आणि टाकली भाजी शिजण्यासाठी. तर 5 मिनिटात भाजी तयार झाली का नाही, मस्तपैकी जेवाय बसणार आहे आम्ही. आणखी इतकी भूक लागली ना. मग काय शेवट तर तशीच टाकली अख्खीच अंडी. मग कापली नाही तर आतमध्ये गेल्यावर चुरास व्हायची म्हणलं, हाय अशीच अंडी टाकली अख्खी. 2,000 years later. परत चुलीवून कढई उतरवली, मस्तपैकी ठेवली अशी पटांगणात मस्तपैकी. तोपर्यंत करण्या आलताच चपात्यानं हांडा घेऊन प्यायच्या पाण्यासाठी, ताटं वगैरे घेऊन. त्याला चाकू पण घेऊन ये म्हणलेलं कारण की लिंबू कापायला. मग तेवढ्यात बसली पोरं सगळी जेवायला. मग काय मी काय थांबतोय, मी पण बसतो आता जेवायला. मस्तपैकी जेवाय बसल्यानंतर जी स्वाद लागत होता ना भाजीचा, आयुष्यपत एकच नंबर. तर आता घरी आलेलो आहे मी. पार्टी बिर्टी करून मस्तपैकी आलेलो आहे. आता आवरून बिवरून आलो तिथलं. तर हा ब्लॉग कसा वाटला सांगा कमेंटमध्ये, आणि अशाच ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.